आज आम्ही आमच्या प्लॅनच्या अनुसार पोहोचलो अड्ड्यावर. याची सुरुवात झाली घरून मस्त अंग पाय धुवून तयारी केली. हातात भाकरीच्या थैला घेतला. लागलो वाट पाहत पेप्सी चोकर. मग चाललो सोबत्याच्या मांग आणि सोबत्याला लई दूर आणलो. पाय वरून गेले. थैला हाती दिलं सामान मीनं पाण्याचा गुण घेतला. मग पोहोचलो भडकन आमच्या ठिकाणावर. हे गेले भाजीची सामग्री आणाले. मी आलो इट आणाले. बनूला चुला आपल्यापाशी काढायची तर काहीच कमी नाही. पेट्रोलला इस्तो टरकन वरला चावल खद खद उकरी येऊ दे. गौरी सोबत्याने आणली भाजीची सामग्री आणि एकानं तर अर्ध्यात ठेवलं पाण्याचं डबकं. हकला होता का तर उचलला खांद्यात डबका आणून ठेवलं. कच चिरली मिरची आणि बाकीचे भी. गौरी चावल बी शिजला. भडकन म्हणला गंज टरकन टाकलं तेल आणि भडकन टाकला कांदा लसूण. चरकन आवाज आला. त्याच्या बाद मिरची टमाटर खद खद शिजू दिले. भडकन भाजी टाकली. खोरकार करून मोजून 10 गिलास पाणी वतलं. तेलला गंज झाकून खद खद उकळी होती. आहा हा मस्त वास येऊन राहिला. उचलला गंज बसली आमची पंगत. उरला चावल मसी पुढे म्हणला. निंबाखाली मस्त थंड वाटून राहिलं. एक झोप काढून घेतली. मग खाऊन गेले सारे. भांडे कोण धुईन. घासरे पटापट भरले कुंड्यात. मीनं निवठवले कोठ्यावर. डबका घेऊन चाललो सपाट्यानं पाय उरकून आपल्या घरी. त्या माता निघता फसफस दम येते. एक टाइम होता वजेचे वजे घेऊन जाय म्हणून. हे घे बाई दारू डबकं वाजो रे भाषा गाणं चांगलं.